किरीट सोमय्यांनी पोलीस आयुक्तालयामध्ये तक्रार केलेली आहे। अवैध बांगलादेशी नागरिकांबाबत सोमय्यांनी ही तक्रार केलेली आहे। या प्रकरणामध्ये आता एटीएस आणि एनआयए एंट्री करतील अशी देखील प्रतिक्रिया सोमय्यांनी दिलेली आहे। ही माझ्याकडची संपूर्ण माहिती पोलीस आयुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांना दिलेली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये 2,500 जन्म प्रमाणपत्राचे अर्ज आले, त्यातील 500 बोगस आहेत। मी दिल्लीला जाऊन संबंधित तपास यंत्रणांना भेटून आलो असून येत्या काही दिवसात या प्रकरणामध्ये एटीएस आणि एनआयए एंट्री करतील अशी माहिती भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी दिलेली आहे। माझ्या माहितीप्रमाणे संभाजीनगर शहरात 25 लोकांचे जे अर्ज आले त्यातनं 500 पेक्षा जास्त बोगस अर्ज आहेत। याच्यावर आता कारवाई लवकर सुरू होणार आणि मग त्या लोकांना पुढे की त्या आले कुठून, ते बांगलादेशहून आले, पाकिस्तानहून आले की अफगाणिस्तानहून आले, त्याची चौकशी सुरू होणार। त्यात काही दिवसात एटीएस आणि एनआयए पण या इन्व्हेस्टिगेशन मध्ये एंट्री करणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।